राधे राधे. आज गुरुपौर्णिमेचा विषय मी घेतलाय. खूप माझ्या आवडता आणि जवळचा आहे. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे नाही चावणे. आपल्या आयुष्यातला, आपल्या जीवनातला अज्ञान आणि अंधकार नाही चावण्यासाठी गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. आणि ह्या वेळेला तर विशेष आहे गुरुपौर्णिमा, कारण ती 90 वर्षांनी आलेली आहे आणि महाशुभ महालक्ष्मी योग आहे. ह्यातनं मिथुन, कन्या, तूळ, कुंभ, मीन आणि धनु ह्या राशींसाठी हा फारच चांगला योग आहे. फारच त्यांना फायदा होणार आहे, शुभलाभ होणार आहे. हे मी जे थोडासा फार अभ्यास करते त्याच्यावरनं जे मी जाणले तेच मी तुम्हाला शेअर करते. तसंच 1, 2, 5, 6 हे मुलांक आहेत. त्यांच्या दृष्टीने पण ही गुरुपौर्णिमा आणि त्यानंतरचा काळ हा अत्यंत चांगला आहे. आता मुलांक म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की तुमचा जन्मदिवस आता 1 ते 9 मधले जे जन्मदिवस आहे, म्हणजे जी डेट आहे ती तशीच आहे. म्हणजे त्यात काही फरक करायची गरज नाही. पण मूलांक काढायचा म्हणजे जर का 2 अंकी आले, म्हणजे जसं 10 अंक आला तर 1 आणि 0, तर मग 1 प्लस 0 म्हणजे 1. तुमचा मुलांक 1 असतो. ज्यांचा 19 असतं त्यांचा 1 अधिक 9 म्हणजे 10, म्हणजे परत 2 आकडे आला म्हणजे परत 1 आणि 0 म्हणजे तुमचा मुलांक 1. पण ज्यांचा 29 असेल त्यांना 2 आणि 9 म्हणजे 11 आणि 1 आणि 1 म्हणजे 2 म्हणजे तुमचा मुलांक 2. पण हे जे काही राशी आहेत आणि हे जे काही मुलांक आहेत त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचे हे दिवस अतिशय आनंदाचे आणि चांगले आणि भरभराटीचे जावो, कारण हे महालक्ष्मी योग आलेला आहे. तर आता मी गुरुपौर्णिमेच्या गुरु का असावा हे आणि गुरुचं महत्व ह्या दोन्ही गोष्टी मला इतक्या आवडल्या ज्यात मी तुमच्याशी शेअर करणार आहे. एकदा नारद मुनी विष्णुदेवांकडे गेले. ते तिकडे गेल्यावर त्यांची यथासांग त्यांची आदर सत्कार आणखीन करून अगदी मनोभावे त्यांना पूजा करून त्यांना पाठवण्यात आलं. पण ते जेव्हा बाहेर पडले त्यानंतर विष्णुदेवांनी तिकडे ज्या सेविका होत्या त्यांना सांगितलं की ते जे बसले होते त्या आसन छिणाने परत सारवा. आणि हे वाक्य नेमकं नारद मुनींनी ऐकलं. ते परत आले. आणखीन विष्णुदेवांना नमस्कार करून म्हणले, माझं काही चुकलं का, तुम्ही असं का करायला सांगितलं. त्यांना जरा वाईट वाटलं. नाही म्हणे, तुझं काहीच चुकलं नाही, फक्त एकच आहे की तुला गुरु नाहीये. मग नारद मुनी म्हणाले, मला सांगा उपाय, मी काय करू, मला गुरु तर करायचा आहे. त्यामुळे तू आत्ताच्या खाली जा, आणखीन धरतीवर पृथ्वी तलावर जो पहिली व्यक्ती जी असेल तिला तू गुरु मान. त्याप्रमाणे नारद मुनी खाली गेले. त्यांना समोरच एक कोळी दिसला, मच्छीमार. तर त्याच्याकडे बघितलं आणि त्यांना वाटलं, हा कसा काय माझा गुरु असू शकतो, ह्याला काय ज्ञान असणार. म्हणते परत वर आले. विष्णुदेवांना म्हणाले की असं मला जो कोळी भेटला त्याच्याकडे काय ज्ञान असणार, तर मला सांगा मी कोण गुरु करू. तर विष्णुदेव म्हणाले, मी तुला जे सांगितलं ती माझी आज्ञा पाळ, जा आणि त्यालाच तू गुरु मान. त्याप्रमाणे आज्ञा पाळण्यासाठी ते परत गेले आणि त्या कोळ्याला म्हणाले की तूच माझा गुरु. ते कोळी म्हणत होतं, नाही नाही, मी कुठला तुमचा गुरु बनणार. तेवढे नाही, तूच माझा गुरु. ह्याप्रमाणे नारद मुनींनी त्यांना गुरु मानलं. ते वर आले. पण ते एवढे म्हणजे विशेष हे नव्हते, नाराजच होते. ते विष्णुदेवाला म्हणाले, तो कोळी माझा कसा गुरु असू शकतो, त्याला काय ज्ञान असणार. ह्या गोष्टीचा विष्णुदेवांना खूप राग आला आणि त्यांनी नारद मुनींना शाप दिला की 84 लक्ष योनींमध्ये तू फिरत राहशील, हाच तुला शाप. तर ते मग जथ्थीत झाले. ते म्हणाले, नाही, माझं चुकलं, मला क्षमा करा. आता मी काय करू की ह्या शापमुक्त मी होईन. तर ते म्हणाले, परत त्याच गुरुकडे जा आणि तोच तुला मार्ग दाखवेल. त्याप्रमाणे नारद मुनी परत त्या मुनींकडे, त्या कोळ्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तूच आता मला मार्ग दाखव. तर त्या कोळ्याने सांगितलं की
तुम्ही विष्णुदेवांकडे जाऊन त्यांना सांगा की 84 लक्ष योनीचं चित्र काढून मला द्या, आणि त्या चित्रावरच जर तुम्ही फिरलात तर तुमच्या पूर्ण 84 लक्ष योनी फिरल्याचं तुमचं ते जो शाप दिलाय तो पूर्ण होईल आणि तुमच्या शापमुक्त व्हाल. तर ते परत वर आले आणि विष्णुदेवांना म्हणाले की मला माझ्या गुरूंनी असं असं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की बघितलंस, कधीही आपल्या गुरुला कमी लेखायचं नाही. तर ह्याच्यावर आपल्याला असं कळतं की गुरु हा गुरु असतो, त्याला कमी लेखणं हे कधी होता कामा नये आपल्याकडनं. आता दुसरी रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट, ते एकदा ते शिष्यांबरोबर बसलेले असताना त्यांचा एक शिष्य म्हणाला की गुरुदेव मला गुरु का करायचा, असा त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा ते बाहेर आले. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर तो शिष्य पण बाहेर आला. मोठी नदी होती, त्या नदीमध्ये काही होड्या होत्या. एका होडीकडे बोट दाखवून परमहंसांनी विचारलं की ही जी होडी आहे म्हणजे नाव आहे ती ह्याच्यापर्यंत कलकत्तापर्यंत जायला किती वेळ लागेल, ती साधी हाताने वलवायची होती. तेव्हा शिष्य म्हणाला की साधारण 4-5 तास लागतील. त्या बाजूलाच एक मोटर असलेली नाव होती. त्यांनी विचारलं जर ही मोटर असलेली नाव ह्या नावेला जोडली तर किती वेळ लागेल रे कलकत्त्याला जायला. तेव्हा तो म्हणाला फार नाही, अर्धा तास लागेल. ते म्हणले बघितलंस, गुरु याच्यासाठी असतो की तुमचं जे ध्येय आहे, तुमच्या ज्या उद्देशाने तुमच्या रस्त्यावर चाललाय त्या रस्त्यावर पटकन आणि सहजतेने जाण्यासाठी तुम्हाला गुरुची गरज आहे. गुरु हा नक्कीच तुम्ही केला पाहिजे. तर ही दोन्ही उदाहरणं मला अतिशय आवडली आणि खरंच नाही का, गुरु हा गुरुच असतो. आता मी तुम्हाला सांगते की जे आपल्याला आजकाल कसं होतं, रात्री छान शांत झोप येत नाही, झोप आली तर सतत विचित्र स्वप्न पडतात, शरीर अस्वस्थ असतं, काही ना काही होत असतं, म्हणजे मन शांत नसतं. त्यासाठी मी एक सोपा उपाय तुम्हाला सांगते की आपल्या जे नाभी बेंबी म्हणतो आपण त्याला, तर रात्री झोपताना मध्ये नाही, रात्रीच्या वेळेस आपले हात असे चांगले हे करायचे, सोडायचे आणि बेंबीवर मध्ये कपडे येता कामा नये. म्हणून मी रात्रीच्या वेळेस सांगितलं की आपले हात बेंबीवर ठेवायचे आणि ॲफर्मेशन द्यायची आणि आपले जे हातातली पावर आहे ती बेंबीतनं आपल्या शरीरात उतरते आणि सांगायचं जे जे आपल्याला होतं की मला हा त्रास जाऊ दे, मला शांत झोप लागू दे, आणि जर का काही आपल्या शरीरात त्रास होत असेल तर तो पण जाऊ दे, असं ॲफर्मेशन द्यायची. आणखीन 1-2 मिनिटं तो हात आपल्या नाभीवर बेंबीवर ठेवायचा. असं अक्षरशः रोज केलं तरी चालतंय, ह्याने काय अपाय नाही. तर आपल्याला खरंच फायदा होतो, शांत झोप लागते. किंवा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आपल्याकडे जर का मोहरीचं म्हणजे सरसोचं तेल असेल ना, तर ते बेंबीमध्ये नाभीमध्ये 2-3 थेंब घालून त्याच्याने जर मसाज केला ना तर खूप अगणित फायदे आहेत त्याने. आपली त्वचा चांगली होते, आपले डोळे चांगले होतात, आपल्या म्हणजे शरीरातली जे काही दोष असतात, उष्णता असते ती नाहीची होते आणि मन शांत होतं. हे सगळे उपाय सरसोच्या तेलाने फार प्लस पॉइंट आहे हा. जर का शक्य झालं तर हा उपाय करा, आणि समजा शक्य नाही झालं तर मी जो सांगितला तो आपले हात ठेवून ॲफर्मेशन नक्की द्या, खूप फायदा होतो. मला झालाय. राधे राधे.